नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरमधले जो नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट चालू आहे तो पाहणार आहोत. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. तर यामध्ये पहा, हा जो नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आहे तो कशा प्रकारचा आहे पाहायचा आहे. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट यामधला आपला दुसरा पार्ट चालला आहे आणि हा जो आहे तो दुसरा पार्ट कोणता आहे? मेटल एक्सेस डिफेक्ट. कोणता पार्ट चालला आपला? मेटल एक्सेस डिफेक्ट. हा पाहणं सुरू आहे आपला. कोणता पार्ट पाहणं सुरू आहे? मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे मेटल तिथं जास्त राहणार, मेटल जास्त राहू शकतो, राहणार. तर या प्रकारचं आपल्याला एक्झाम्पल ते किंवा त्या प्रकारची माहिती पाहणार आहे. मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये आता त्यातला पहिला पॉईंट आपल्याला असा आहे की मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये यामध्ये न्यूट्रल ॲटम और आयन्स, न्यूट्रल ॲटम्स यामध्ये पार्ट असा आहे, न्यूट्रल ॲटम्स और आयन्स प्लेस interstitials sides of crystal स्ट्रक्चर्स. काय चालू आहे आपलं? नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. त्यामधला मेटल एक्सेस डिफेक्ट. आणि मेटल एक्सेस डिफेक्टमधला पहिला पॉईंट इथं काय आहे? न्यूट्रल ॲटम और आयन प्लेस इंटरस्टिशियल साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. तर म्हणजे त्यामध्ये आपण असं म्हणू, न्यूट्रल ॲटम्स, न्यूट्रल ॲटम, आयन नंतर करू आपण, ठीक आहे. तर न्यूट्रल ॲटम प्लेस इंटरस्टिशियल पोझिशन्स ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर्स. प्लेस इंटरस्टिशियल्स साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. तर यामध्ये पहा असं हे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आता या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पहा, इथे Zn2 पॉझिटिव्ह अशा प्रकारचं काल पाहिलं ते. त्यानंतर O2 निगेटिव्ह, इथे Zn2 पॉझिटिव्ह आणि O2 निगेटिव्ह अशा प्रकारचा पार्ट. O2 निगेटिव्ह. इथे काय येणार मग आता? Zn, ओके. इथे येणार पुन्हा Zn2 पॉझिटिव्ह. आता इथे काय आहे? O2 निगेटिव्ह. O2 निगेटिव्ह. इथे Zn2 पॉझिटिव्ह, इथे O2 निगेटिव्ह, इथे Zn2 पॉझिटिव्ह, इथे O2 निगेटिव्ह, ठीक आहे. या प्रकारचं. आता इथे सुद्धा काय राहील खाली? हा जो पार्ट Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह. आता यामध्ये आपण काय म्हणलं? पहिला पॉईंट यातला मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये न्यूट्रल ॲटम प्लेस इंटरस्टिशियल साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. तर ह्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. हे क्रिस्टल स्ट्रक्चर कशाचं आहे? ZnO म्हणजे झिंक ऑक्साइड्स. कशाचं आहे? ZnO, झिंक ऑक्साईड आहे. Znच्या वरी चार्ज कोणता आहे? 2 पॉझिटिव्ह. ओच्या वरी 2 निगेटिव्ह. ते चार्ज का आले की त्याला जर सेपरेट केलं त्यावर चार्ज आहे. तुम्हाला सांगा, Zn हा डायव्हॅलंट आहे, 2 पॉझिटिव्ह. ओवर काही जणांचं म्हणणं असं असेल ZnO का नाही? Zn आणि O जेव्हा सेपरेट करतो आपण त्यावर त्यांचे कॅटायन आनायन येत असतात. Zn मेटल आहे. O हा जो आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम आहे. त्यामुळे इथं Zn, इथं O, पहा इकडे ZnO
असं राहील ZnO, परंतु सेपरेट केल्यानंतर याच्यावर चार्ज राहतील. तो म्हणजेच कोणता, Zn2 पॉझिटिव्ह आणि ओवर डायव्हॅलेंट आहे निगेटिव्ह, म्हणजेच O2 निगेटिव्ह. आणि असं लिहिलं आहे आणि गोल केलेत हे दाखवण्यासाठी, राऊंड केलेत. राऊंड नाही केला तरी चालतो. ओके, याची माहिती अशी याप्रमाणे. मग इथं आपण Zn सुरुवात केलेली आहे. इथं आपण किती घेऊ शकतो, इथं आपण 1 2 3 4 5 6 किती घेऊ शकतो, पण स्ट्रक्चर आपल्याला तेवढं दाखवायचं बोर्डवर, त्यामुळे आपण त्याला लिमिटमध्ये पण असं आपल्याला पाहिजे तेवढं दाखवू शकतो. ठीक आहे. नंतर इथं Zn झाला, इथं सुरू कशापासून करायचं, O पासून. इकडे एंड कशापासून करायचं, Z पासून, Zn पासून. तुम्ही जर समोर चालले तर Znच एंड येईल. इथं जो सुरुवातीला घेतला तो इथं आला पाहिजे, आणि इथं जो सुरुवातीला घेतला तो इथं आला पाहिजे. इथं मग तुम्ही 3च रो घेतल्यात, 4 5 6 रो सुद्धा आपण तिथं घेऊ शकतो. असं काही नाही. डायग्राम लिहिताना थोडंसं टेक्निक आहे, त्या डायग्राम टेक्निकल काढायची, पाठ करून काढता येणार नाही. मग आता हे ZnOचं स्ट्रक्चर झालं. ओच्या वर काय केलं, O म्हणजे ऑक्सिजन आहे, आणि 2 निगेटिव्ह म्हणजे तो 16 ग्रुपमध्ये त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून निगेटिव्ह याच्यावर चार्ज आलेला आहे. Zn हा डाय पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणून असं आहे Zn2 पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, म्हणूनच तयार कोणता कंपाऊंड झाला, तो ZnO. ओके, त्यामुळंच जो कंपाऊंड तयार झालेला आहे तो आहे ZnO. ठीक आहे. तर ZnO कंपाऊंड आहे, आणि त्याचे आयन असतील तर Zn2 पॉझिटिव्ह, O असेल 2 निगेटिव्ह. लक्षात आलं हे. तर यामध्ये न्यूट्रल ॲटम प्लेस इंटरटिशियल साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. याच्यामध्ये न्यूट्रल ॲटम टाकला का अजून नाही, मग आपण टाकू आता. तर न्यूट्रल ॲटम कसा राहील, हाच Zn. आता Zn वर चार्ज आहे का, नाही. हा Zn म्हणजेच काय आहे, हा Zn म्हणजेच काय आहे, हा न्यूट्रल ॲटम्स. Zn म्हणजेच काय आहे, न्यूट्रल ॲटम. म्हणजे त्यावर चार्ज कोणताही नाही. म्हणजे आता मला सांगा, याच्या अगोदर आपण स्ट्रक्चर दाखवलं होतं, त्याच्यात एक्सेस होतं का, नाही. पण आपण हा Zn टाकला की हा एक्सेस झाला. एक्सेस काय झाला, एक्सेस म्हणजे जास्त झाला. कोण, Zn. कशामध्ये, एक क्रिस्टल स्ट्रक्चरमुळं. त्याच्यामुळेच त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल ॲटम प्लेस इंटरटिशियल साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. त्यामध्ये मग का कोणता न्यूट्रल ॲटम प्लेस केला आहे, इन दिस याला आपण असं लिहू, हा जो आहे कोणता आहे, न्यूट्रल ॲटम्स. ओके. मग काय लिहायचं, इन धिस स्ट्रक्चर्स Zn न्यूट्रल ॲटम प्लेस इंटरस्टिशियल पोजिशन्स ऑफ Zno क्रिस्टल स्ट्रक्चर्स. Zno क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. तर या प्रकारचा हा पार्ट आहे Zno क्रिस्टल स्ट्रक्चर्स. तर इथे हा कोणता, मेटल एक्सेस डिफेक्ट मधला यातला एक पॉईंट झाला. ठीक आहे. मेटल एक्सेस डिफेक्ट मधला एक पॉईंट झाला. ठीक आहे. याला आपण असं पण म्हणू शकतो, कन्सिडर करू शकतो. यामध्ये हा एक पॉईंट झाला. ठीक आहे. मग आता दुसरा, यातला दुसरा पार्ट कसा लिहिता येईल पहा. आता दुसऱ्या पार्टसाठी इथे काय होतं, आपण जर आता काय करायचं, मेटल एक्सेस डिफेक्टच चालू आहे आपला चालू कोणता आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट. यामधलाच दुसरा पॉईंट असा प्रकारचा आहे, आयन्स आर असं लिहू आपण, आयन्स अँड आयन्स असं म्हणून, आयन्स आणि ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रॉन्स प्लेस इंटरटिशियल्स साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स प्लेस
इंटरटिशियल साइट्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ओके, ते पाहायचं आपल्याला. यामध्ये काय आयन्स आणि इलेक्ट्रॉन प्लेस इंटरटिशियल साइट्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. मेटल एक्सेस डिफेक्ट म्हटलाच आहे. तर याच्यामध्ये काय आता आपण जर स्ट्रक्चर काढलं उदाहरणार्थ तेच पहिलंच, त्यामध्ये काय आहे Zn2 पॉझिटिव्ह, ठीक आहे, त्यामध्ये O2 निगेटिव्ह, त्यानंतर Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. कशा प्रकारचं करायचं पहा इकडे, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह. आता इथे O पासून सुरू, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. इथे काय राहणार पुन्हा Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह. आता इथं आपण समजा असे सर्कल तयार केले. याच्यावर हे सर्कल समजण्यासाठी केले आपण, दुसरं काही नाही. ठीक आहे. टू निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Zn2 पॉझिटिव्ह. आता या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये एक्सेस ॲटम सध्या तरी आहे का नाही, परंतु आता काय होते पहा, यामध्ये एक्सेस ॲटम येतात. ठीक आहे, आणि तो एक्सेस ॲटम आल्यामुळं हा मेटल एक्सेस डिफिशियन्सी किंवा मेटल एक्सेस डिफेक्ट हा तयार होतो. आणि मेटल एक्सेस डिफेक्ट झाल्यामुळं हा या कॅटेगरीमध्ये येतो. आता पहा इथे काय करतो मी, Zn2 पॉझिटिव्ह. आता मला सांगा Zn2 पॉझिटिव्ह इथं काय झाला, या रोमध्ये याच्यामध्ये एक्सेस झाला, पण आहे कुठं इंटरटिशियल पोझिशन्स. आणि त्यानंतर मी काय करतो पुन्हा इलेक्ट्रॉन आणि इथे एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आपण काय सांगितलं, आयन अँड इलेक्ट्रॉन्स प्लेस अँड पाहिजे इथे आयन अँड इलेक्ट्रॉन प्लेस इंटरटिशियल साइट्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. यामध्ये आयन म्हणजेच हा कॅटायन आहे, चार्ज आहे याच्यावर. ठीक आहे, तर हे काय करतात असे इंटरटिशियल साईडला प्लेस होतात. ई निगेटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉन, दोन आयन म्हणजे Znच्या वरी किती, दोन पॉझिटिव्ह आणि हे दोन इलेक्ट्रॉन असे इंटरटिशियल पोझिशनला ते सिच्युएटेड होतात. त्यामुळे याला काय म्हणायचं, आयन अँड इलेक्ट्रॉन प्लेस इंटरटिशियल साइड ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. म्हणजे एक्सेस झाला, 3 रो पाहिजेत, पण याच्यामध्ये जास्त कोणता भाग आहे, Zn2 पॉझिटिव्ह आणि पुन्हा हा एक इलेक्ट्रॉन, हा एक्सेस आहे. हा काय आहे, एक्सेस. मग ओव्हरऑल कन्सेप्ट कशामध्ये येतो, मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये. आणि हा कशाचा पार्ट आहे, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमधला. मग याची माहिती काय राहील, इन दिस Zn2 पॉझिटिव्ह आयन्स, इन दिस Zn2 पॉझिटिव्ह आयन, त्याला असं म्हणण्यापेक्षा आपण काय करू, याचे आयन तयार करू. मग कसं होईल पहा, Zno याला जर रिॲक्शन केली याची तर Zn2 पॉझिटिव्ह आणि O म्हणजे असं येते ZnO, पण असं केमिकलदृष्ट्या असं राहत नसते. इथं काय असतं, याचा चार्ज येतो पॉझिटिव्ह आणि O एकच आहे. मग O ॲटमॉस्फिअरमध्ये एकमध्ये राहत नाही, तो डायटॉमिक फॉर्ममध्ये असतो. आता 2 झाले, बॅलन्स होत नाही. इथं Znच्या वरी चार्ज आहे, इथं कोइफिशियंट याचा एकच आहे. याचा कोइफिशियंट आता काय झाला, हाफ झाला हा, कारण खाली 2 आहेत. मग Zn1 इथं काय असं आहे पहा, Zn1 O2 झाले. मग O एकच पाहिजे, याला 2 डिवाइड करा, म्हणजे याला डिवाइड बाय 2, म्हणजे 2 O2 आहे, त्याला 2 डिवाइड केलं तर 1 O राहील. ठीक आहे, मग 1 O. मग असं ही जी पद्धत आहे लिहिण्याची, त्याला काय करायचं, असं लिहायचं फक्त हाफ समोर. ओके, आता चार्ज याच्यावर हा डायटॉमिक आहे म्हणून डबल चार्ज असतो, 2 पॉझिटिव्ह, आणि याच्यावर चार्ज द्यायचं काम नाही कारण डायटॉमिक फॉर्ममध्ये हा. आणि याच्यामधून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन किती येतं, 2. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन हे बाहेर पडतात. कारण काय, ही क्रिया कोणती, ऑक्सिडेशन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज होतात. ठीक आहे, मग यातला Zn2 पॉझिटिव्ह आणि 2 इलेक्ट्रॉन, Zn2 पॉझिटिव्ह आहे का, इथे आहे, आणि 2 इलेक्ट्रॉन आहेत का, तर हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग हा O2 याची इथं काही गरज नाही, आपल्याला जो भाग एक्सेस झाला तो दाखवायचा आहे. मग काही जण O2 पण इथं टाका, तो O2 इथं आहे का, नाही. मग तुम्ही इथं का घेतला, तिथं रिॲक्शन बॅलन्ससाठी तो आहेच. ठीक आहे, जो इथं आहे त्याच्या खाली आपण अंडरलाईन केली आहे. मग त्यानंतर इन दिस
Zn2 positive and 2 electrons place 2 electron place interstitials position of ZnO. क्रिस्टल स्ट्रक्चर कशाचं आहे? ZnO क्रिस्टल स्ट्रक्चर्स, ZnO क्रिस्टल स्ट्रक्चर या प्रकारचं. ठीक आहे. तर हे कोणते आहेत? मेटल एक्सेस डिफेक्ट. कशातला पार्ट आहे? मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर मेटल एक्सेस डिफेक्ट मधलाच आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजेच यातला चालू आहे आपला मेटल एक्सेस डिफेक्ट. 3 पार्ट पाहणं सुरू आहेत. तिसरा पार्ट जो आहे तो मेटल एक्सेस डिफेक्टचाच पार्ट आहे. पण यामध्ये काय आहे? मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये याचं नाव आहे काय? हा एफ सेंटर. काय आहे ना? एफ सेंटर. मग एफ सेंटर कसा तयार होतो? पहा, इकडे अशी डायग्राम आहे. ही डायग्राम याचप्रमाणे आहे. ठीक आहे. तर डायग्राम पहा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्यानंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. समजा हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे अशा प्रकारचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर इथेचा एक आपण काढला, मेटल एक्सेस डिफेक्ट मधलाच पार्ट आहे, परंतु कोणता आहे? एफ सेंटर्स. काय आहे तो? एफ सेंटर. जर हा पार्ट इथून गायब झाला किंवा रिमूव्ह झाला तर त्या जागी काय होते? इलेक्ट्रॉन येतो. काय येतो? इलेक्ट्रॉन. म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रॅप्ड इन अनायन व्हॅकन्सीज कॉल्ड एफ सेंटर. काय म्हणायचं याला? एफ सेंटर जो पार्ट आहे याला आपण असं लिहू इथे. हा कशामध्ये घ्यायचा? याचं दुसरं नाव आपण एफ सेंटर, किंवा याला नाव काय आहे? अनायन व्हॅकन्सीज. हा असं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. कन्फ्युजन होणार नाही. निगेटिव्ह इथं काय आहे? निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं काय यायला पाहिजेत? निगेटिव्ह यायला पाहिजेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता यामध्ये इथलचा एफ सेंटर आपण माहिती कशाची पाहायची? एफ सेंटर किंवा अनायन व्हॅकन्सी. आता अनायन व्हॅकन्सी तयार झाली. ठीक आहे. अनायन म्हणजे निगेटिव्ह चार्जची जागा रिकामी, त्याला म्हणायचं अनायन व्हॅकन्सी. ओके. त्याला काय म्हणायचं? अनायन व्हॅकन्सी. आपलं काय चाललंय? एफ सेंटर्स. ठीक आहे. काय चाललाय? एफ सेंटर, किंवा त्याला माहिती कोणती? अनायन व्हॅकन्सी. अनायनची व्हॅकन्सी तयार झाली. मग अनायनची व्हॅकन्सी तयार झाली तर अशी व्हॅकन्सी आहे. इथं चार्ज कोणताच नाही, अनायन नाही इथे. मग या जागी आता काय लिहिलं आपण? इलेक्ट्रॉन. म्हणजे अनायन व्हॅकन्सी ट्रॅप केली कशाने? इलेक्ट्रॉनने. त्याला म्हणायचं एफ सेंटर. त्याला काय म्हणायचं? एफ सेंटर. ठीक आहे. तर यामध्ये पहा, आता याच्यामध्ये काय होतं? जसं की हा NaCl क्रिस्टल्स आर हीटेड. समजून घ्या, NaClचं डायग्राम आहे. ठीक आहे. Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. मग NaCl क्रिस्टल्स आर हीटेड. Na वर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. आणि Cl वर कोणता असतो? निगेटिव्ह. NaCl क्रिस्टल्स आर हीटेड बाय सोडियम वेपर लॅम्प्स. आता याच्यामध्ये काय होणार? पहा, हिटेड झाल्यामुळं NaCl सेपरेशन होईल. काय होईल तयार? Na पॉझिटिव्ह आणि इकडे काय होणार? Cl निगेटिव्ह. ठीक आहे. मग आता असं झाल्यानंतर काय होईल पहा, Cl निगेटिव्ह काय करतो? गेट डिफ्यूज. हा डिफ्यूज होतो Cl निगेटिव्ह. यातला Cl निगेटिव्ह काय होतो? डिफ्यूज. म्हणजे गॅसेस फॉर्ममध्ये तयार होतो.
Cl negative get diffuse and combines with सोडियम. कंबाईन होतो कशामध्ये? सोडियम सोबत. सोडियम कुठे? Na सोबत. मग Na इथं आहे का नाही? Na पॉझिटिव्ह आहे. कंबाईन विथ सोडियम विच प्रेझेंट ऑन किंवा प्रेझेंट ऑन सरफेस. सरफेसवर काय असतं? सोडियम प्रेझेंट असतो. कंबाईन विथ सोडियम. आपण काय वापरलं? सोडियम व्हेपर लॅम्प. ठीक आहे. त्या सोडियम व्हेपर लॅम्पमुळं काय होतं? सोडियम काय होतो की सरफेसवर असतो. कशाच्या? NaClच्या. मग Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. आम्हाला Cl काय होतो? निगेटिव्ह गेट डिफ्यूज अँड कंबाईन विथ सोडियम विच प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ क्रिस्टल. म्हणजे NaCl काय आहे? क्रिस्टल आहे. ठीक आहे. मग NaCl क्रिस्टल आहे, सॉलिड स्टेटमध्ये. याचा इथं गॅसेसमध्ये हा Cl निगेटिव्ह तयार होतो आणि Cl निगेटिव्ह काय होतो? तो डिफ्यूज होतो, कंबाईन होतो कशासोबत? सोडियम Na सोबत. आणि विच प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ द क्रिस्टल्स. ठीक आहे. मग काय होणार? हा Cl निगेटिव्ह, हा Na सरफेसवरचा. Na कुठे आहे? सरफेसवर. आणि Cl निगेटिव्ह, यामुळं रिॲक्शन तयार होते. काय आहे ती? NaCl. पण हे होत असताना एक इलेक्ट्रॉन हा बाहेर पडतो. इथे काय? हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि तो इलेक्ट्रॉन काय करतो की इथं जाऊन बसतो. हे गॅप जो तयार झाला, Cl निगेटिव्ह बाहेर गेला, एक Cl निगेटिव्ह जो इथे व्हॅपर स्टेटमध्ये जाऊन सरफेसवर गेला. सरफेस म्हणजे हे आहे. ठीक आहे. सरफेसवर गेला आणि सरफेस हा सोडियम लॅम्प आहे, म्हणजे सोडियम व्हेपर आहे. मग हा सरफेसवर इथलचा अगोदरचा जो आयन आहे, अनायन, तो सरफेसवर गेल्यामुळं इथं वॅकन्सी तयार झाली आणि जो इलेक्ट्रॉन तयार होईल तो इलेक्ट्रॉन डायरेक्ट या वॅकन्सीमध्ये जाऊन बसतो. म्हणजेच काय? इथं कसं लिहिणार आपण? इथं असं लिहिणार, इलेक्ट्रॉन ट्रॅप इन अनायन वॅकन्सीज. इलेक्ट्रॉन ट्रॅप इन अनायन वॅकन्सीज. ट्रॅप म्हणजे ओढून घेणे. इलेक्ट्रॉन ट्रॅप इन अनायन वॅकन्सीज. ठीक आहे. धिस concept called F center. This concept called F center. त्या कन्सेप्टला काय म्हणायचं? F सेंटर. किंवा त्या कन्सेप्टला काय म्हणायचं? अनायन व्हॅकन्सी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पार्ट इथे कंप्लीट झाला. ओके, थँक्यू.